नमस्कार मंडळी, हे आहे आमचं गवती चहाचं झाड. आमच्या घरी सकाळी आणि संध्याकाळी गवती चहा घातल्याशिवाय चहा बनतच नाही. मंडळी, खरं सांगायचं तर गवती चहा छोट्या मोठ्या तक्रारींवर एक रामबाण उपाय आहे बरं. मंडळी, गवती चहाला एक वेगळा सुगंध असतो बरं का. आणि सर्दी, डोकेदुखी, कणकण काही पण असू दे ह्याच्यामुळे कमी होते. तर आज होता संडे फंडे म्हणून आज बाबांनी आणलेली देशी कोंबडी. आणि नॉनव्हेज बनवायचं तर चुलीवरचंच. पण चुलीवरचं खायला जेवढं टेस्टी लागतं तेवढाच जास्त त्रास होतो चुलीवरची भांडी घासायला. जी लोक चुलीवर जेवण बनवतात त्यांना माहिती असेल की किती भांडी घासायला. सुरुवातीला सगळ्या भांड्यांना माती लावून घेतली म्हणजे भांडी घासताना सोपं पडतं. हे आहे देशी कोंबडीचं चिकन. मंडळी, जेव्हा जेव्हा आमच्या घरी नॉनव्हेज बनतं ते बाबाच बनवतात. आमच्या घरी सगळ्यांना आणि सगळ्या पाहुण्यांना पण बाबांच्या हातचं चिकन खूप जास्त आवडतं. बाबांना सगळे चिकन बनवण्याची तयारी करत होते तोपर्यंत मी बाहेरची सगळी कामं आवरून घेतली. मग त्याच्यानंतर घेतलं सगळा मसाला करायला. तीळ आणि जिरं समप्रमाणात एका भांड्यामध्ये भाजून घेतलं. त्याच्यानंतर खोबरं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं. बाबांच्या मसाल्याची एक स्पेशल गोष्ट काय आहे माहिती आहे का? बाबा सगळ्यात जास्त लसूण वापरतात. जेवढा मसाला घेतात तेवढंच लसूण पण घेतात. आणि त्या लसणाची टेस्ट नॉनव्हेजमध्ये एक भयानक उतरते. तुम्ही पाणी सोडायला जाणार आहे, मग मी चहा घेऊन जाऊ काय वर? झाली की तिकडे सगळी. सुरुवातीला बारीक कांदा चिरून तो तेलात भाजून घेतात. मग त्याच्यानंतर त्याच्यात चिकन टाकतात. मग चिकन तेलामध्ये व्यवस्थित हलवून घेतात आणि मग पाणी ओततात त्याच्यामध्ये. चुलीवरचं चिकन, ह्या चिकनची एक टेस्ट भयानक वेगळी लागते. तेलात चिकन व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण बनवलेलं वाटण त्याच्यामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये पाणी घातले. मग ह्या पाण्यामध्ये हे चिकन व्यवस्थित शिजवून घेतलं. थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये चटणी घातली आणि थोडं उकळून घेतलं. फोन करतो म्हटलं. आता आपण घेत आहोत ग्रेव्ही करायला. आमच्या इकडे त्याला सुक्का आणि पातळ असं म्हणतात. ह्याला पण थोडा बारीक असा लांब लांब कांदा चिरून तो तेलात सोनेरी होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यामध्ये आपलं वाटण टाकलं आणि मग त्याच्यामध्ये चिकन टाकून तेलात हलवून घेतलं. आणि पातेलं एवढं छोटं झालं आणि चिकन एवढं जास्त झालं की ते हलवायलाच येईना व्यवस्थित. मग कसं तरी करून त्याला बसवलं आणि त्याला शिजवून घेतलं. किती छान दिसायला लागले बघा चुलीवरचं चिकन बघताना सुद्धा. ही लाल मिरचीची आपली घरगुती चटणी त्याच्यामध्ये घालून घेतली. मला तर वाटते सगळ्यात जास्त आपल्या जेवणाची टेस्ट ही या लाल मिरचीच्या चटणीमध्येच असते. त्याच्यामुळेच आपल्याला जेवणाला जास्त टेस्ट येते. तुमच्या इकडं अशीच चटणी बनवतात ना लाल मिरचीची? नॉनव्हेज बनत होतं तोपर्यंत मी इकडं वाळू, टॅमॅटो आणि कांद्याचं कोशिंबीर बनवून घेतलं. आणि सगळ्यांना हे ताटात भाकरीसोबत वाढलं. दिसायला तर किती छान दिसत आहे बघा मंडळी. कुणाकुणाला नॉनव्हेज आवडतं कमेंटमध्ये सांगा. आणि आजसाठी एवढंच. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय हुआ? चला